या सरकारनं आतापर्यंत शिपायापासून वारकऱ्यांपर्यंत सर्वांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलाय आणि आता महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा मुख्य कणा असलेल्या लिपिक वर्गावर आज आंदोलनाची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी पंचायत समिती येथील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय. वेतन त्रुटी दूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा अशा घोषणा देत आज दहिवडी पंचायत समितीचा परिसर दणाणून गेला. गेल्या काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारलेलं होतं. मात्र शासनाकडून कोणती दखल न घेतल्या गेल्यानं आजपासून सर्व लिपिकांनी लेखणी बंद करून प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात केली. प्रमुख मागण्या: वेतन त्रुटी, 4थ्या वेतन आयोगापासून 7व्या वेतन आयोगापर्यंत लिपिकांच्या वेतनात असलेल्या त्रुटी दूर करणं, पद एकत्रीकरण, कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदांचं एकत्रीकरण करणं, पदोन्नतीचे स्तर कमी करून कर्मचाऱ्यांना न्याय देणं, जुनी पेन्शन, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं. या आंदोलनामध्ये मान पंचायत समितीतील 34 कर्मचाऱ्यांचं अध्यक्ष नितीन बनसोडे, सचिव सचिन काशीद, महिला उपाध्यक्ष राजश्री गंभरे, राजकुमार शिंदे, महादेव साळुंखे यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवलं. या आंदोलनाला ग्रामसेवक संघटना, आरोग्य संघटना आणि गटविकास अधिकारी संघटनांनीही पाठिंबा दर्शवलाय. आता स्थानिक आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे या प्रकरणात लक्ष घालून लिपिकांना न्याय देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महामुंबई टाइम्स साठी प्रतिनिधी उमेश बुधावले, दहिवडी. आज मान पंचायत समिती येथे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रशासनाचा मुख्य घटक असलेले लिपिक वर्गातील जे या ठिकाणी कर्मचारी आहेत, हे कर्मचाऱ्यांवरती आज खरं तर या महाराष्ट्र शासनानं आंदोलन उपोषण करण्याची वेळ आणलेली आहे. यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या या सरकारनं पूर्ण केलेल्या नाहीत. या अगोदर ह्या कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारलं होतं, त्याच्यामध्ये राज्य सरकारनं दखल घेतलेली नाही. त्यामुळं आज मान तालुक्यातील या ठिकाणी लिपिक संवर्गातील कर्मचारी आहेत ते आंदोलनात बसलेले आहेत. काय त्यांच्या मागण्यात आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत संघटनेचे उपाध्यक्ष सचिन काशीद. काय मागण्या आहेत तुमच्या सरकारकडून? नमस्कार. या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती मानकडील जे लिपिक संवर्गातील कर्मचारी आहेत, या ठिकाणी आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी बसलो आहे. 17 तारखेपासून आम्ही असहकार आंदोलन केलं, निवेदन दिली. तत्पूर्वी या अगोदरही संघटनेचे जे पदाधिकारी राज्य पातळीवरचे होते त्यांनी निवेदन दिले, चर्चा केल्या, बैठका झाल्या, परंतु आम्हाला जे ठोस आश्वासन आहे किंवा जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आज अखेर पूर्ण होताना दिसून आलेल्या नाहीत. त्या अनुषंगाने आम्ही पुढचा जो टप्पा आहे तो असहकार पुकारला. सर्व निवेदन चर्चा देऊन झाल्यानंतरही आजपर्यंत मागण्या मान्य न झाल्याने आज आम्हाला शेवटची कामबंद आंदोलनाची भूमिका घ्यावी लागलेली आहे. त्या अनुषंगाने आमचे जे सर्व लिपिक बांधव आहेत ते आज या आंदोलनात सहभागी झालेत. आणि ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही संघटनेला नेता किंवा कोणीही आवाहन न करता स्वयंस्फूर्तीने सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. तर आमच्या ज्या मागण्या, प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे जे आमचे वेतन त्रुटी जे आहे, 4थ्या वेतन आयोगापासून ते 7व्या वेतन आयोगापर्यंत जे आयोग निर्माण झाले त्या आयोगामध्ये जे वेतन त्रुटी किंवा वेतन जे दिलं गेलं सर्वांना, त्यामध्ये ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील, आरोग्य सेवक असतील किंवा तलाठी, हे सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत असणारे लिपिक आज त्यांच्यापेक्षा सर्वात कमी वेतनावर काम करतात. आणि त्यांच्या वेतन निश्चिती पडताळणीसारखे इतकं महत्त्वाचं काम हे कर्मचारी करत असताना ह्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय वेतनाच्या बाबतीत. तर आणि या दुसरं त्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की हे सर्व इतर संवर्गातले जे कर्मचारी आहेत त्यांना पण ह्या गोष्टी जाणवतात. तर त्या अनुषंगानेच आज आमच्या ह्या बेमुदत संपाला महासंघ असेल, ग्रामसेवक संघटना असतील किंवा आरोग्य संघटना असतील, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या ज्या संघटना असतील किंवा कृषी संवर्गातील ज्या संघटना असतील, या सर्व संघटनाचा आम्हाला पाठिंबा मिळतोय. म्हणजे एकंदरीत पाहता सर्व कर्मचाऱ्यांची धारणा आहे की लिपिक संवर्गाचं वेतन हे तुटपुंज आहे, त्यांना कामाचा व्याप आहे. वास्तविक बघता जिल्हा परिषदेचा जो गाडा आहे तो लिपिक कर्मचारीच्या संपूर्ण ह्याच्यावर आधारित दिसतो. कारण शासन निर्णय असेल किंवा कुठल्या योजना राबवण्याचं काम असेल, प्रेझेंटेशन असेल, हे सर्वात महत्त्वाचं काम लिपिक करत असताना लिपिकाला वेतनापासून दूर ठेवलं जातं आहे. त्याबाबत आपण जे आमचं आज या ठिकाणी जो आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण हा ग्रामविकास मंत्र्यांचा जिल्हा आहे, तालुका आहे, तर तो आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात अशी आमची एक अपेक्षा आहे. इतरांना सुखी करता करता स्वतः आरशात पाहायचं राहून गेलं आणि इतरांचं पाहता पाहता आमचं तसंच राहून गेलं. यानुसार लिपिक हा सर्व संवर्गातील आणि प्रशासनाचा मुख्य कार्यभाग असणारा, पण तो शासनाकडून अगदी सुरुवातीपासूनच तो दुर्लक्षित राहिला. यामध्ये 4थ्या वेतन आयोगापासून ज्या वेतन स्तरामध्ये त्रुटी झाल्या त्या भरून निघण्यासाठी
त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना या संदर्भात हे आंदोलन आयोजित केलेलं आहे. या अगोदर आंदोलन कुठे कुठे झाले असे? यापूर्वी झालेली होती, पण त्याची शासन दरबार त्याची काही दखल घेतलेली नाही आणि म्हणून अत्यंत नाईलाजानं कुठलाही नेतृत्व नसताना ही संघटना कर्मचारी स्वतः यामध्ये हा असंतोष आहे त्याचा उद्रेक होतोय. या लिपिक संवर्गाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते आमचे पदोन्नतीचे स्तर कमी करणे, त्याच्यानंतर वेतन त्रुटी दूर करणे आणि जुनी पेन्शन योजना लागू करणे, ह्या 3 प्रमुख मागण्या आहेत. कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक या पदाचं एकत्रीकरण करणे, कनिष्ठ प्रशासनाधिकारी सहाय्यक प्रशासनाधिकारी पदाचं एकत्रीकरण करणे. हे एकत्रीकरण केलं आणि वेतन जर वाढलं तर पदोन्नतीचे स्तर कमी होतील आणि पदोन्नती लोकांच्या सेवेमध्ये साधारण ज्यांची 30 वर्षे सेवा होती ती शासनानं आश्वासित प्रगती योजना लागू केली, त्यामध्ये पदोन्नती स्तर आपल्याला कमी झाले तरच आपल्याला पदोन्नती मिळू शकेल. आमच्या ह्या सगळ्या मागण्या आहेत. मान तालुका हा आदरणीय ग्रामविकास मंत्री जयभाऊ गोरे साहेबांचा आहे आणि जिल्ह्याला ते स्वतः ग्रामविकास विभागाचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यापर्यंत ह्या आमच्या मागण्या जर पोचवल्या आपल्यामार्फत तर आम्ही आपले आणि सर्वांचे आम्ही आभारी राहू आणि आमच्या ज्या लिपिक संवर्गाच्या ज्या त्रुटी आहेत, वेतन त्रुटी, त्या प्रामुख्यानं कमी करणं गरजेचं आहे. धन्यवाद. नमस्कार. पंचायत समिती मान सर्व लिपिक वर्गीय बांधव आणि भगिनी, आज आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहोत. आमच्या मागण्या आहेत की वेतन स्तर कमी करावा, त्याचप्रमाणे जुनी पेन्शन लागू व्हावी. ह्या मागण्या आमच्या जयभाऊ गोरे आमच्या तालुक्यातले मंत्री असताना त्यांनी आमच्या मागण्यांचा जरा विचार करावा. ही त्यांच्या भगिनींची आर्ततेची विनंती समजावी त्यांनी. ही एवढीच म्हणजे त्यांच्या अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यांनी ह्या आमच्या मागण्यांचा विचार करावा. जोपर्यंत आमच्या मागण्या अशा मंजूर होत नाहीत किंवा त्यांनी आम्हाला काय ठोस आश्वासन असं देत नाही तोपर्यंत आमचा हा बेमुदत संप चालू राहणार आहे. आमच्याप्रमाणे अनेक तालुके ह्या संपात सहभागी झाले आहेत. कराड, खंडाळा, वाई तालुका, फलटण तालुका आणि त्याचप्रमाणे झेडपीतील बरेच कर्मचारी ह्या संपात सहभागी आहेत. तर ह्या आमच्या मागण्यांचा त्यांनी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. एवढं बोलून. पंचायत समिती मान, मी 2005 सालापासून पंचायत समिती मान येथे कार्यरत असून आज लिपिकाचं जे काम करते मी अनेक वर्ष काम करून सुद्धा माझं हे असं वेतन त्रुटीचं दूर झालेलं नाही. तरी माझी एवढीच इच्छा आहे की ही आमची वेतन त्रुटीची पूर्तता कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांची एवढीच मागणी दूर करावी, एवढी मी इच्छा व्यक्त करते. पंचायत समिती मान, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी आम्ही सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी कामबंद आंदोलनात उतरलो असून आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने 4थ्या वेतन आयोगापासून आमच्या लिपिकावर अन्याय झालेला आहे. आमचा वेतन स्तर हळूहळू कमी होत गेलेला आहे. जे हे केडर्स आमच्या बरोबर वेतनात होते ते आज आमच्या कितीतरी पुढे गेलेत आणि आमचा लिपिक आहे तिथं आहे. वास्तविक पाहता आमचा लिपिक हा जिल्हा परिषदचा मेन कणा आहे आणि प्रत्येक काम हा तो लिपिकच करत असतो, लिपिकाच्या माध्यमातूनच जात असतं. त्याचं सर्व रेकॉर्ड वगैरे लिपिक ठेवत असतं आणि प्रत्येक टेबलचं काम हे वेगवेगळं असतं. त्याच्या बदल्या होतात त्यावेळेस त्याला अभ्यास पूर्ण त्या टेबलाचा नव्यानं अभ्यास करावा लागतो आणि ते टेबल चालवायला लागतं. अशी विविधता असते. आता शासन ह्या बाकीच्या ज्या ह्या आहेत पदं केडर्स त्यांचं वेतन त्यांनी वाढवून दिले का तर ते तांत्रिक आहेत वगैरे वगैरे. पण आता असं ह्या संगणकाच्या युगात तांत्रिक असं काही राहिलंच नाही. कारण आम्ही जे काम करतोय ते सगळं ऑनलाईन करतोय, बिलं ऑनलाईन करतोय, वेतन ऑनलाईन करतोय, बरेच आहेत तक्रारी ऑनलाईन येतात. सगळं कम्प्युटरवर बऱ्यापैकी आमचं 80% काम हे कम्प्युटरवर चाललं आहे आता. त्यामुळं ह्या युगात तांत्रिक अनतांत्रिक हा भेदभाव करून आम्हाला खाली खिचणं हे सरकारनं आमच्यावर अन्यायच करतंय आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. वास्तविक पाहता हे जे ज्या पदांना वाढवून दिलंय, वेतन वाढवून दिलंय, ती पदं आमच्यातल्या काही पर्यवेक्षक पद असतील म्हणजे कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी असतील त्यांच्या अगोदर सही करतात आणि आमच्या ह्यांची सही नंतर होते.
पण त्यांचा पगार आमच्यापेक्षा जास्त आहे आणि आमचा ह्या पदांचा पगार त्यांच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे हे प्रशासनात तुम्ही आम्हाला नुसता मान देताय पण पगार आम्हाला कमी देताय आणि काम आमच्याकडून हो म्हणून करून घेताय. हे अन्याय दूर होण्यासाठी आम्ही ह्या आंदोलनात बसलो. यापूर्वी आमच्या विविध संघटनांनी आंदोलनं केली, फक्त आश्वासन मिळालं, नुसते चर्चेची गुराळ चालली, त्यात काय साध्य झालं नाही, अजून सुद्धा साध्य नाही. आणि हे ठोस आश्वासन मिळवण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि याबाबत माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी लक्ष घालून हा अन्याय आमच्यावर दूर करावा, कारण तेच करू शकतात. आम्हाला माहिती आहे भाऊच आम्हाला न्यायाची देऊ शकतात, तरी त्यांनी हा अन्याय आमच्यावरचा दूर करावा एवढे आम्ही त्यांना विनंती करतो आणि ते लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.